मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिरावर महापालिकेने कारवाई केली। त्यानंतर जैन बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, तर दुसरीकडे यावर खरं राजकारणही रंगलेलं पाहायला मिळते। पाहूयात। विलेपार्लेचं जैन मंदिर का पाडलं? महापालिकेच्या कारवाईवरून मोठं वादंग। मनपाच्या कारवाईमुळे जैन बांधव संतप्त। मुंबईच्या विलेपार्ल्यातील जैन मंदिर महानगरपालिकेने पाडलंय। हे मंदिर अनधिकृत असल्याचं कारण पुढे करत महानगरपालिकेने ही कारवाई केली। हे जैन मंदिर विलेपार्ले रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका संकुलातील जागेवर उभं होतं। आता महापालिकेच्या कारवाईमुळे जैन बांधव आक्रमक झाले आहेत। हे मंदिर अनधिकृत नसल्याचाही दावा मंदिर समितीने केलाय। 1935 पासून ही जागा आहे। 1935 पासून ही जागा बंगालीकडे होती। 1997 ला आम्ही त्याच्याकडून परचेस केली आणि 2004 मध्ये सोसायटीवाले आम्हाला सांगतात की हा रिझॉर्ट प्लॉट आहे। अरे आम्ही पहिला घेतला, पहिला सांगा ना। एकच भूमिका आहे आमची, आमच्या मंदिर रिव्हर्सल करा आणि जे नुकसान झालं त्याच्या भरपाई करा आणि परत भगवानीकडे विराजमान करा। महापालिकेने या मंदिरावर कारवाई केल्यानंतर जैन समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात जैन समाजाचे अनेक संत उपस्थित होते। त्याचसोबत अनेक नेतेही या मोर्चात सहभागी झाले। ज्या पद्धतीने डिमोलिशन झालं, सकाळी उच्च न्यायालयामध्ये केस होती, तर तोपर्यंत थांबायला काही हरकत नव्हती। ही जनभावना होती। आजच्या आंदोलनातून ती जनभावना ही मला वाटतं की व्यवस्थित सर्व प्रकारच्या प्रशासनांना ती लक्षात आली असेल। पुढील काळामध्ये असं काही होणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। से पूरा मलबा निकाले कि कमिश्नर से मैंने बात की है, वो मलबा उठाएंगे और वहाँ पे आज जो है वो भगवान की स्थापना होगी और उनके से आज से दर्शन शुरू हो जाएंगे। त्या सगळ्या लोकांना पण फार येतं फडणवीस मोदी यांच्या तर फार करत होते। आता हेच मंडळी कशा पद्धतीनं त्यांच्या मागे 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 लाल घोटेपणा करत होती। आता घ्या, पाडलं तुमचं मंदिर। माझ्या माहितीप्रमाणे इतरांसारखं नाहीये की कुठेही अतिक्रमण करायचं आणि आपलं मंदिर उभं करायचं। हे काम जैन मंदिर समाजातील लोक कधी करत नाहीत। मग हे पाडताना त्यांनी लिगली काही त्यांना नोटिसा वगैरे दिल्या होत्या का? त्यांचं बांधकाम कुठं चुकीचं होतं का? हे सगळं आता तपासावं लागेल, पण तो आमच्या भावना हे जैन धर्मीयांसोबत आहेत। माननीय आशिष शेलारजी यांच्याशी यावर बोलेल आणि माननीय आशिष शेलारजींना त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये चर्चा करायला विनंती करेल। मला वाटते आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री आमचे मंगलप्रसाद लोढाजी हे त्या ठिकाणी आहेत। त्यांना मी सांगेल की माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतील की त्यामध्ये तोडगा काढला पाहिजे, काय त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे। विलेपार्ले येथील जैन मंदिरावर महापालिकेने कारवाई केल्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलंय आणि त्यावरून राजकारणही जोरात रंगलंय। आता जैन बांधवांच्या संतापानंतर महापालिका आणि सरकार काय निर्णय घेतं हे पाहावं लागणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।